हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं मम्मी किचन रेसिपीजमध्ये. आज आपण शिकणार आहोत बेसन पिठलं. सगळ्यात आधी 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे, ते बाउलमध्ये टाकायचं. त्यानंतर ओवा घ्यायचा आहे, तो अगदी हातावर मॅश करून मग टाकायचा आहे. व कोथिंबीर टाकायची आहे व ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने 3 वाट्या पाणी टाकायचं आहे. ज्या वाटीने आपण बेसन घेतले त्याच वाटीने आपण 1 वाटी पाणी टाकलंय. परत आपण 1 वाटी पाणी टाकून घेऊया. हळदी त्यातच टाकून घेऊया. मीठ देखील त्यातच टाकून घेऊया. दोन वाट्या पाणी घातलं आपण आणि आता तिसरी वाटी पाणी आपण त्यात टाकून घेऊ. 1 वाटी बेसन पीठ आणि 3 वाट्या पाणी. आता चला आपण जाऊया गॅसजवळ. कढई ठेवली आहे, गॅस पेटवूया. 2 पळी तेल घालूया. 2 पळी तेल टाकलं आहे, त्यात घालूया आता आपण जिरं आणि लसूण. त्यानंतर त्यात टाकूया कांदा. त्यानंतर टाकूया हिरवी मिरची. अगदी आपलं बेसन हे झणझणीत लागेल इतक्या तरी मिरच्या टाकाव्या. अगदी 5 मिनिटात बनवून रेडी होतं. अगदी घाईच्या कामात किंवा कुठली भाजी नसल्यास 2 मिनिटात अगदी झटपट होणारं म्हणजे बेसन पिठलं. अगदी कडकडीत आणि छान फोडणी द्यायची. आता जे आपण बॅटर तयार केलं आहे ते अगदी हळूहळू पाच मिनिटात बनणारी रेसिपी बेसन पिठलं. आणि बेसन हे भाकरीबरोबर खूपच छान लागते. हे बघा, आपलं एक वाटी बेसन पीठ व 3 वाट्या पाणी अगदी बरोबर प्रमाणात घेतलं ना, अगदी पाहिजे तसंच बेसन पिठला रेडी होतो.
आता याला आपण फक्त 2 मिनटं झाकण ठेवून वाफवून घेऊया. हा बघा, आपला बेसन पिठलं तयार आहे. अगदी गरमागरम आणि 5 मिनिटात बनणार. आता आपण सर्व करूया. बेसन पिठलं रेडी आहे. बघा, आपले झणझणीत बेसन पिठलं तयार आहे. अशाच प्रकारे मम्मीज रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.